मित्रो, 12वी बोर्ड परीक्षेत पोएटिक ॲप्रिशिएशनमध्ये तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पोएटिक ॲप्रिशिएशनवरील हा तिसरा व्हिडिओ आहे। पोएटिक ॲप्रिशिएशनवरील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पोएटिक ॲप्रिशिएशन कसे करावे हे शिकलो। यासोबतच शी वॉक्स इन ब्युटी या कवितेचे पोएटिक ॲप्रिशिएशन देखील आपण केले। तर पोएटिक ॲप्रिशिएशनवरील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हॅव यू अर्न युअर टुमारो, फादर रिटर्निंग होम, मनी आणि स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स या 4 कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन केले। आणि आज या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी 3 महत्त्वाच्या कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन करणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, सर्वप्रथम आपण पोएटिक ॲप्रिशिएशनवर परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न येतो ते पाहूयात। मित्रो, क्वेश्चन 3B मध्ये आपल्याला पोएटिक ॲप्रिशिएशनसाठी प्रश्न असतो आणि त्यामध्ये सूचना असते, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम। दिलेला उतारा वाचा आणि कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन म्हणजे काव्य रस ग्रहण करा। एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा, उतारा म्हणजे कवितेचा काही भाग, कवितेचा काही भाग देतील किंवा संपूर्ण कविता देतील छोटी असली तर, आणि ती कविता वाचून आपल्याला त्याच्या आधारे पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं आहे। यासाठी आपल्याला मार्क्स आहेत 4। तर मित्रहो, अशा प्रकारे सूचना असते आणि याच्या खाली कविता दिलेली असते। आपण ही कविता सविस्तर वाचायची आहे आणि कविता वाचून समजून घ्यायची आहे, कोणती कविता आहे हे ओळखायचं आहे। त्यानंतर कवितेच्या खाली या ठिकाणी मुद्दे दिलेले असतील किंवा नसतील, परंतु या मुद्द्याच्या आधारेच आपल्याला पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं आहे। चला हे मुद्दे पाहूयात। अबाउट द पोएम अँड द पोएट, कवितेविषयी आणि कवीविषयी आपल्याला थोडी माहिती लिहायची आहे। थीम म्हणजे विषय, स्टाईल म्हणजे कवितेची शैली, म्हणजे कविता डायलॉग रूपामध्ये आहे, बॅलड आहे, क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये आहे, कशा प्रकारचे आहे, फ्री वर्स आहे, हे आपल्याला लिहायचं आहे। आणि त्यानंतर पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे भाषालंकार, भाषा कशा प्रकारची वापरलेली आहे, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, कोणती मूल्य या कवितेने शिकवलेली आहेत, मेसेज म्हणजे कोणता संदेश या कवितेने दिलेला आहे, आणि कवितेविषयीचं आपलं मत काय, या 6 मुद्द्यांच्या आधारेच आपल्याला पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं आहे। हे मुद्दे मात्र त्या ठिकाणी लिहायचे नाहीत, फक्त वापरायचे आहेत। चला आता आपण ही कविता अगोदर वाचून घेऊया। तुमच्यासाठी मी पहिलं कडवं वाचतोय। वी वॉज विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे, ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्शन वाईल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड। अशा प्रकारे पहिलं कडवं मी वाचलेलं आहे। 3च कडव्याची कविता आहे। व्हिडिओ पॉज करून ही संपूर्ण कविता तुम्ही वाचून घ्या। आणि आता कविता वाचून तुम्हाला कळलंच असेल की ही कोणती कविता आहे। मित्रो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, ही आपल्या पुस्तकामधील दुसरी इंडियन व्ह्यूवर्स नावाची कविता आहे। आता या कवितेचं आपल्याला पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची आवश्यकता आहे। त्या 2 गोष्टी म्हणजे पोएटिक ॲप्रिशिएशन कसं करावं, आपण मुद्दे तर खाली घेतलेत, परंतु आणखी डिटेलमध्ये आपल्याला माहिती मिळाली तर चांगली, आणि ही कविता आपल्याला समजली पाहिजे। त्यासाठी मित्रो, या ठिकाणी 2 व्हिडिओज आपण दिलेले आहेत। पोएटिक ॲप्रिशिएशन कसे करावे हा एक व्हिडिओ, याच्या मदतीने तुम्ही पोएटिक ॲप्रिशिएशन कसं करावं शिकाल, आणि ही कविता मराठीमधून समजून सांगितलेला हा व्हिडिओ आहे। हे 2 व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा। या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, किंवा डॉक्टर नारायण बिडवे या चॅनलच्या होम पेजवर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी सेक्शन 1 मध्ये क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचं सेक्शन आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 12वीचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। चला आता आपण या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन करूयात। पहा, आपण पोएटिक ॲप्रिशिएशनचं टायटल घेतलेलं आहे, इंडियन व्ह्यूवर्स पोएटिक ॲप्रिशिएशन। इंडियन व्ह्यूवर्स म्हणजे भारतीय विणकर, आणि पोएटिक ॲप्रिशिएशन म्हणजे काव्य रसग्रहण, असं टायटल आहे आपल्या पोएटिक ॲप्रिशिएशनचं। पहिला मुद्दा कोणता आहे आपला, अबाउट द पोएम अँड द पोएट, याविषयी लिहूया। कवीविषयी, कवितेविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे। दिस पोएम इज इंडियन व्ह्यूवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली इंडियन व्ह्यूवर्स नावाची ही कविता आहे, हे आपण ओळखलेलं आहे। सरोजिनी नायडू वॉज अन इंडियन पोएट, ॲक्टिव्हिस्ट अँड पॉलिटिशियन। त्या भारतीय कवी होत्या,
ॲक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्त्या होत्या आणि राजकारणी देखील होत्या. ड्यू टू हर पोएट्री शी इज कॉल्ड द नायटिंगेल ऑफ इंडिया. त्यांच्या कवितेमुळे, ड्यू टू म्हणजे च्यामुळे, त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणजे भारताचा बुलबुल पक्षी अशी उपाधी देण्यात आली होती. ही झाली कवित्रीविषयीची आपण माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. आता कवितेविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. इन दिस पोएम इंडियन व्ह्यूअर्स आर विविंग डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉथ फॉर डिफरंट ऑकेजन्स ऑफ ह्युमन लाईफ. पहा, या कवितेमध्ये भारतीय विणकर काय करत आहेत, वेगवेगळ्या प्रसंगासाठी, ऑकेजन्स म्हणजे प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारचं कापड विणत आहेत. म्हणजे ही कविता अशी आहे, विणकर कापड विणत आहेत. 3च कडवे आहेत या कवितेचे. आणि पहिल्या कडव्यामध्ये मूल जन्माला येतं त्या प्रसंगी सकाळची वेळ असते, हे विवस कापड विणत असतात निळं या जन्मलेल्या मुलासाठी. आणि कवित्री त्यांना विचारते पहिल्या 2 ओळीमध्ये कडव्याच्या की काय विणत आहात. दुसऱ्या 2 ओळीमध्ये हे विवस उत्तर देतात की आम्ही नवीन जन्माला आलेल्या मुलासाठी निळं कापड विणत आहोत. तर दुसऱ्या कडव्यामध्ये आणखी विवसला कवित्री विचारते की काय विणत आहात. त्यावेळेस विवस पुन्हा सांगतात की आम्ही राणीच्या लग्नाची ओढणी विणत आहोत आणि ही ओढणी जांभळ्या हिरव्या रंगाची असते, सायंकाळची वेळ असते. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये पुन्हा कवित्री विचारते की तुम्ही काय विणत आहात. यावेळी देखील विवस सांगतात की आम्ही पांढरं कापड रात्रीच्या थंडीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी प्रेत वस्त्र विणत आहोत. अशा प्रकारे 3 कडवे आहेत, 3 प्रसंग आहेत, 3 प्रकारचं कापड आहे. कडव्याच्या 4 ओळी आहेत. पहिल्या 2 ओळीमध्ये कवित्री प्रश्न विचारते, दुसऱ्या 2 ओळीमध्ये विवस उत्तर देतात. अशा प्रकारे कवितेविषयीचं सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चला आता आपण काय करूया, कवितेचा थीम पाहूयात. द थीम ऑफ द पोएम इज 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, बर्थ, मॅरेज अँड डेथ. या कवितेचा विषय काय आहे, मानवी जीवनाचे 3 टप्पे, जन्म, लग्न आणि मृत्यू. द पोएम हॅज 3 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स इच. 4 ओळीचे 3 कडवे या कवितेचे आहेत. द 3 स्टांजाज मेन्शन दिस 3 स्टेजेस. या 3 स्टांजामध्ये जीवनाचे हे 3 टप्पे, या टप्प्यांचा उल्लेख केलेला आहे. मेन्शन म्हणजे उल्लेख करणे. द टाइम इन द फर्स्ट स्टांजा इज मॉर्निंग. पहिल्या स्टांजामध्ये सकाळची वेळ असते. अँड द व्ह्यूअर्स आर विविंग ब्लू कलर ड्रेस फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि व्ह्यूअर्स काय करत आहेत, निळ्या रंगाचा ड्रेस नवीन जन्मलेल्या मुलासाठी विणत आहेत. तर दुसऱ्या स्टांजामध्ये काय होतं पहा, द टाइम इन द सेकंड स्टांजा इज इव्हिनिंग. दुसऱ्या कडव्यामध्ये वेळ सायंकाळचा असतो. द व्ह्यूअर्स आर विविंग पर्पल अँड ग्रीन मॅरेज वेल फॉर द क्वीन. राणीसाठी पर्पल म्हणजे जांभळं आणि ग्रीन म्हणजे हिरवं, जांभळ्या हिरव्या रंगाचं मॅरेज वेल म्हणजे लग्नाची ओढणी हे विणकर विणत आहेत. द थर्ड स्टांजा मेन्शन्स डेथ. तिसरं कडवं मृत्यूचा उल्लेख करतं. द टाइम इन दिस स्टांजा इज कोल्ड नाईट. या कडव्यामधील वेळ आहे थंडीची रात्र. द व्ह्यूअर्स आर सॅड अँड क्वाइट. व्ह्यूअर्स दुःखी आणि शांत आहेत. दे आर विविंग अ फ्युनरल क्लॉथ फॉर अ डेड पर्सन. मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी ते काय करत आहेत, फ्युनरल क्लॉथ म्हणजे प्रेत वस्त्र विणत आहेत. अशा प्रकारे 3 कडव्याचे हे 3 प्रसंग आहेत. आता या कवितेची स्टाईल आपण पाहणार आहोत. स्टाईल म्हणजे शैली. द पोएम इज इन क्वेश्चन आन्सर फॉर्म. प्रश्न उत्तराच्या रूपामध्ये ही कविता आहे. इन द फर्स्ट 2 लाईन्स ऑफ ईच स्टांजा द पोएटेस आस्क्स अ क्वेश्चन टू द व्ह्यूअर्स. प्रत्येक कडव्यामधील पहिल्या 2 ओळीमध्ये फर्स्ट 2 लाईन्स ऑफ ईच म्हणजे प्रत्येक स्टांजा म्हणजे कडवं, कवयित्री प्रश्न विचारते व्ह्यूअर्सला. द व्ह्यूअर्स आन्सर द क्वेश्चन इन द नेक्स्ट 2 लाईन्स. पुढील 2 ओळीमध्ये व्ह्यूअर्स या प्रश्नाला उत्तर देतात. चला आता या कवितेची भाषा आणि या कवितेमध्ये वापरण्यात आलेले भाषालंकार आपण पाहूयात. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. कवितेची राईम स्कीम आहे AABB. द पोएम हॅज मेनी फिगर्स ऑफ स्पीच सच ॲज सिमिली, मेटाफर, ॲलिटरेशन अँड रिपिटिशन. पहा, राईम स्कीम आहे AABB आणि भाषालंकार आहे सिमिली, मेटाफर, ॲलिटरेशन अँड रिपिटिशन. चला आता ही राईम स्कीम आणि भाषालंकार आपण कवितेमधून शोधूयात.
तर मित्रो, सर्वप्रथम आपण राईम स्कीम काढूयात कवितेची. पा वी वॉज विविंग सॉलोमन स्टील. पा या ठिकाणी शेवटचा शब्द आहे स्टील. या शब्दाचा शेवट होतोय ल ने, म्हणून ल साठी आपण पहिलं लेटर ए घेऊयात. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. पा या शब्दाचा शेवट देखील ल नेच होतो. ल साठी आपण वर ए घेतलंय, म्हणून इथे सुद्धा ए घेऊयात. तिसरी ओळ पा व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. या ठिकाणी वेगळा शब्द आलेला आहे. ड ने या ओळीचा शेवट झालेला आहे, म्हणून वर ड साठी काय आपण शब्द घेतला नाही, म्हणून इथे आपण पुढचं लेटर म्हणजे बी हे लेटर घेऊया ड साठी. वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. इथे सुद्धा ड नेच या ओळीचा शेवट झालेला आहे, म्हणून ड साठी पुन्हा एकदा आपण बी घेऊया. अशा प्रकारे आपल्या या कवितेची राईम स्कीम काय आहे, ए ए बी बी अशा प्रकारची राईम स्कीम आहे. आता आपण पाहूयात फिगर्स ऑफ स्पीच. पहा आता वी वॉज विविंग सॉलोमन स्टील. पहा या ठिकाणी स साऊंड रिपीट झालेला आहे शब्दाच्या सुरुवातीला. हा कोणता भाषालंकार आहे, हा ॲलिटरेशन भाषालंकार आहे. इथे सुद्धा पहा वी वॉज विविंग व साऊंड रिपीट झालेला आहे. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. पहा या ठिकाणी व्हाईट ॲज अ हे शब्द रिपीट झालेले आहेत, म्हणजे हा आहे रिपिटिशन हा भाषालंकार. वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. पहा या ठिकाणी पुन्हा व साऊंड रिपीट झालेला आहे शब्दाच्या सुरुवातीला, हे आहे ॲलिटरेशन. अशा प्रकारे ॲलिटरेशन, रिपिटिशन हे भाषालंकार या ठिकाणी आहेत. यासोबतच या ठिकाणी फ्युनरल श्राउड म्हणजे प्रेत वस्त्राचा पांढरा शुभ्र रंग आहे. तो कसा पांढरा आहे, ढगाप्रमाणे पांढरा आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि ही तुलना ॲज वापरून केलेली आहे. जेव्हा ॲज वापरून तुलना करण्यात येते त्यावेळी सिमिली हा भाषालंकार असतो. अशा प्रकारे सिमिली, ॲलिटरेशन, रिपिटिशन हे भाषालंकार आहेत आणि ही राईम स्कीम आहे. चला आता आपण आपल्या अप्रिशिएशनकडे आलेलो आहोत पुन्हा. चला आता आपण पाहूया ही कविता काय मेसेज देते. पहा, द पोएम इन्फॉर्म्स अस अबाउट द स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. कविता आपल्याला मानवी जीवनाच्या टप्प्याची माहिती देते. बर्थ, यूथ अँड डेथ. जन्म, तारुण्य आणि मृत्यू या टप्प्यांची माहिती ही कविता आपल्याला देते. तर आता कवितेविषयी आपलं मत आपल्याला लिहायचं आहे. आय लाईक द पोएम बिकॉज इट हॅज अ म्युझिकल क्वालिटी. मला ही कविता आवडते कारण या कवितेमध्ये म्युझिकल क्वालिटी म्हणजे माधुर्य, संगीतमय गुण आहेत. मित्रहो, अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन तर संपवलेलंच आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आणखी 2 कवितांचं पोएटिक अप्रिशिएशन आपल्याला करायचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची टिप देणार आहे. चला तर मग आपण दुसऱ्या कवितेकडे वळूयात. मित्रो, पुन्हा एकदा आपण परीक्षेत कसा प्रश्न असतो, क्वेश्चन 3B मध्ये प्रश्न असतो, त्यामध्ये सूचना असते. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. 4 मार्क्ससाठी त्याच्याखाली कवितेचा उतारा किंवा कविता दिलेली असते. आता ही कविता तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या कारण हिचं लागलीच आपण ॲप्रिशिएशन करणार आहोत. जेवढा उतारा आहे तो सगळा उतारा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि या उतार्याच्या खाली आपल्याला कोणत्या मुद्द्याच्या मदतीने ॲप्रिशिएशन करायचं आहे, या 6 मुद्द्यांच्या मदतीने. अबाउट द पोएम अँड द पोएट, थीम, पोएटिक डिव्हाइसेस, लँग्वेज, स्टाईल, व्हॅल्यूज अँड मेसेज अँड युअर ओपिनियन. 6 मुद्दे आपल्याला वापरायचे आहेत. आता आपण ॲप्रिशिएशन करण्याकडे जात आहोत, परंतु पुन्हा एकदा मित्र हो, ही कविता कोणती आहे तुम्ही ओळखली का? ही कविता आहे द इंचकेप रॉक. आणि द इंचकेप रॉक ही कविता आपण मराठीमधून या व्हिडिओमधून समजून सांगितलेली आहे. मित्रो, ही अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. चला मी तुम्हाला अगोदर थोडक्यात या कवितेची स्टोरी सांगतो. या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय पहा, समुद्र दिसतोय आणि या ठिकाणी हे जी लाकडी रचना आहे याला बॉई म्हणतात. आणि या ठिकाणी ही जी बेल आहे हिला म्हणतात वॉर्निंग बेल. ही आहे बॉई, ही आहे वॉर्निंग बेल. या ठिकाणी जो खडक दिसतोय हाच आहे आपल्या स्टोरीमधला, आपल्या कवितेमधला द इंचकेप रॉक.
या ठिकाणी एक जहाज आहे. अशा प्रकारे हा खडक, हे जहाज, ही वॉर्निंग बेल, ही बॉई आणि हा समुद्र, याची ही स्टोरी आहे. यामध्ये एक ॲबट म्हणजे मठाधिपती एका या बॉईवर ही घंटी बसवतो. ती घंटी कशासाठी बसवतो? कारण कधी कधी समुद्राचं पाणी वाढतं. समुद्राचं पाणी वाढल्यानंतर हा खडक पाण्यामध्ये बुजून जातो. मग हा खडक पाण्यामध्ये बुजून गेल्यानंतर या जहाजांना तो दिसत नाही, म्हणून याला अशा प्रकारे ही बॉई या ॲबटने, मठाधिपतीने बांधलेली असते. मग हा खडक पाण्यामध्ये बुजल्यानंतर, झाकल्यानंतर ही तरंगती बॉई वर तरंगत असते आणि लाटा हल्ल्यामुळे घंटी वाजत असते आणि अशा प्रकारे या जहाजांना या पाण्याखाली असलेल्या धोक्याची सूचना मिळत असते आणि ते आपली जहाज दूर घेऊन जातात. परंतु या ठिकाणी एक दुष्ट पायरट असतो. अशा प्रकारे दोन महत्वाचे कॅरेक्टर आहेत या ठिकाणी, ॲबट आणि पायरट. हा दुष्ट पायरट काय करतो? ही बेल कापून ही बेल तोडल्यानंतर काय होतं? अर्थातच जहाजांना या ठिकाणी खडक आहे ही सूचना मिळत नाही. त्याचा परिणाम काय होत असेल तुम्ही समजून घ्या, आणि हा परिणाम तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ही कविता, हा अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी असलेला पोवाडा समजून घ्यावा लागेल. चला आता आपण आपल्या पोएटिक अप्रिशिएशनकडे आता वळूयात. थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगितली, हीच स्टोरी आपल्याला या ठिकाणी रिपीट होणार आहे. म्हणून द इंचकेप रॉक पोएटिक अप्रिशिएशन असं आपण काय केलेलं आहे? आपल्या अप्रिशिएशनचं टायटल घेतलेलं आहे. चला आता अप्रिशिएशन सुरू करूया. सर्वप्रथम पहिला मुद्दा, अबाउट द पोएम अँड द पोएट. द एक्स्ट्रॅक्ट इज टेकन फ्रॉम द पोएम द इंचकेप रॉक. द इंचकेप रॉक या कवितेमधून हा उतारा, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा, उतारा म्हणजे कवितेचा काही भाग घेतलेला आहे. दिस पोएम इज रिटन बाय रॉबर्ट साउथी. रॉबर्ट साउथी यांनी ही कविता लिहिलेली आहे. रॉबर्ट साउथी वॉज बॉर्न इन इंग्लंड. रॉबर्ट साउथी यांचा इंग्लंडमध्ये जन्म झाला. ही वॉज पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. ते इंग्लंडचे राजकवी सुद्धा होते. पोएट लॉरेट म्हणजे राजकवी. आता थीम पाहूया या कवितेचा. आपण अगोदरच थीम पाहिलेलाच आहे. द पोएम इज बेस्ड ऑन अ 14th century स्टोरी ऑफ अन ॲबट अँड अ पायरट. पहा, ही स्टोरी कशावर आधारित आहे? बेस्ड ऑन म्हणजे आधारित असणे. 14व्या शतकामधील एक ॲबट असतो म्हणजे मठाधिपती असतो, आणि एक पायरट असतो म्हणजे समुद्री लुटारू असतो. यांची स्टोरी कवीने कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आहे. अँड ॲबट इन्स्टॉल्स अ वॉर्निंग बेल ऑन अ बॉई. हा ॲबट काय करतो? धोक्याची सूचना देणारी बेल बसवतो. इन्स्टॉल्स म्हणजे बसवतो. कशावर बसवतो? बॉई म्हणजे तरंगत्या खुणीवर बसवतो. पुन्हा एकदा पहा कशा प्रकारे या बॉईवर ही बेल बसवलेली आहे. इथे इंचकेप रॉक आहे आणि ही बेल नंतर कापण्यात येते. तर आपण आता पुढील भाग आपला पोएटिक अप्रिशिएशनचा पाहूयात. टू वॉर्न द सेलर्स ऑफ अ रॉक हिडन अंडर वॉटर. पाण्याच्या खाली झाकलेला खडक. सेलर्स म्हणजे खलाशी, खलाशांना कळावा. हिडन म्हणजे झाकलेला. हा खडक कळावा म्हणून हा काय करतो? हा ॲबट ही बेल बसवतो. परंतु पुढे काय होतं? द नेम ऑफ द रॉक इज इंचकेप रॉक. त्या रॉकचं नाव इंचकेप रॉक आहे, हे आपण पाहिलेच आहे. इट इज अ सँडस्टोन रिप 18 किलोमीटर्स ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ स्कॉटलंड. हा एक सँडस्टोन रिप म्हणजे वाळूपासून बनलेला खडक आहे जो पाण्याखाली झाकलेला असतो, आणि तो 18 किलोमीटर अंतरावर आहे. कुठून? ईस्ट कोस्ट म्हणजे पूर्व किनारा. स्कॉटलंडच्या पूर्व किनाऱ्यापासून 18 किलोमीटर अंतरावर हा खडक आहे. मित्रो, कवितेमध्ये आपण अगदी डायग्रामच्या, मॅपच्या माध्यमातून हे ठिकाण दाखवलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही हे समजून घेऊ शकता. द बॉई इज अटॅच टू इट. आणि या रॉकला बॉई जोडलेली असते. अटॅच्ड म्हणजे लावलेली असते. समटाइम्स द रिप रिमेन्ड हिडन अंडर वॉटर. कधी कधी हा खडक झाकलेला राहतो. रिमेन्ड म्हणजे राहणे, पाण्याखाली झाकून राहतो. ऑन सच ऑकेजन्स द फ्लोटिंग बेल वुड रिंग बिकॉज ऑफ द स्टॉर्म. अशा प्रसंगी तरंगणारी बेल काय करेल? फ्लोटिंग म्हणजे तरंगणारी,
बेल वाजत असे. मरीनर्स लिसनिंग द रिंगिंग वुड नो ऑफ द डेंजर ऑफ द रीफ. आणि खलासी, मरीनर्स म्हणजे खलासी, काय करत असत, त्या बेलचा आवाज ऐकून, रिंगिंग म्हणजे घंटीचा आवाज, वुड नो ऑफ द डेंजर ऑफ द रीफ, खडकाचा धोका त्यांना कळत असे. अँड सेल अवे फ्रॉम द स्पॉट, आणि त्या ठिकाणापासून ते दूर जात असत. सेल अवे म्हणजे दूर जाणे. बट वन समर इव्हिनिंग अ विकेड पायरट कट्स द बेल. परंतु एके दिवशी उन्हाळ्याच्या सायंकाळी एक दुष्ट, विकेड म्हणजे दुष्ट, पायरट म्हणजे समुद्री लुटारू, काय करतो, ही बेल कापून टाकतो. आफ्टर सम डेज ही हिमसेल्फ इज कॉट इन अ मिस्टी स्टॉर्म. परंतु काही दिवसानंतर तो स्वतःच अडकतो. इज कॉट म्हणजे अडकणे. इन अ मिस्टी स्टॉर्म, धुक्याच्या वादळामध्ये तो अडकतो. अँड हिज शिप कोलाइड्स विथ द इंचकेप रॉक. आणि त्याचं स्वतःचं जहाज धडकतं. कशाला धडकतं? इंचकेप रॉकला. अँड सिंक्स इन द सी, आणि पाण्यात बुडून जातो. अशा प्रकारची ही स्टोरी आहे. सिंक्स म्हणजे बुडणे. तर या कवितेमधील लँग्वेज आणि फिगर्स ऑफ स्पीच आपण आता पाहूयात. द पोएट युजेस अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. अनेक भाषालंकार कवी वापरतो. त्यामध्ये टू क्रिएट द ॲटमॉस्फिअर ऑफ द पास्ट टाइम, भूतकाळातील वातावरण उभं करण्यासाठी तो काय करतो? टू क्रिएट म्हणजे निर्माण करण्यासाठी तो काय करतो? ही युजेस द ओल्ड फॉर्म्स ऑफ द वर्ड्स सच ॲज कोथ, कान्स्ट, हॅथ, मिथिंग्स ॲटसेट्रा. शब्दाचे जुनी रूपं तो वापरतो. ते जुनी रूपं कोणते आहेत? कोथ म्हणजे सेड, कान्स्ट म्हणजे कॅन नॉट, हॅथ म्हणजे हॅज, आणि मिथिंग्स म्हणजे आय थिंक. अशा प्रकारचे जुने शब्द कवी वापरतो. या शब्दांना एक नाव आहे. दिस फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड आर्केइक वर्ड्स. या शब्दांना आर्केइक वर्ड्स म्हणजे अप्रचलित शब्द म्हणण्यात येतं. अशा प्रकारे हा भाषालंकार कवी या कवितेमध्ये वापरतो. द पोएट ऑल्सो युजेस ॲलिटरेशन अँड रिपिटिशन टू गेट द म्युझिकल क्वालिटी. कवितेमध्ये माधुर्य मिळविण्यासाठी कवी ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास, रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती देखील वापरतो. आता हे भाषालंकार अगोदर आपण पाहून घेऊयात. पहा या ठिकाणी नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. या ठिकाणी कवीने काय रिपीट केलेलं आहे? नो स्टर इन द, नो स्टर इन द. ही रचना रिपीट केलेली आहे म्हणजे या ठिकाणी रिपिटिशन आहे. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. या ठिकाणी पहा स साऊंड कवीने रिपीट केलेला आहे. शिप वॉज ॲज स्टील ॲज शी. अशा प्रकारे स सिबिलंट साऊंड याला आपण म्हणतो, हा रिपीट केलेला आहे. अशा प्रकारे कवी रिपिटिशन आणि ॲलिटरेशन हे दोन भाषालंकार या ठिकाणी वापरतो. चला आपल्या अप्रिशिएशनकडे आपण पुन्हा वळूयात. आता कवितेमध्ये कोणती स्टाईल कवीने वापरलेली आहे ते आपण पाहत आहोत. दिस पोएम इज अ बॅलड कंपोज्ड ऑफ 17 क्वाट्रेन्स. ही कविता एक पोवाडा आहे. बॅलड म्हणजे पोवाडा. कंपोज्ड म्हणजे असलेली किंवा ज्यामध्ये रचलेले आहेत कडवे अशी असलेली. 17 क्वाट्रेन्स 17 4 ओळींची कडवी. क्वाट्रेन्स म्हणजे 4 ओळीचे कडवे. 4 ओळींची कडवी या कवितेमध्ये आहेत. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. या कवितेची राईम स्कीम यमक योजना AABB अशी आहे. आपण राईम स्कीम काढू या कवितेची. पहा या ठिकाणी पहिल्या ओळीचा शेवट सी या शब्दाने झालेला आहे आणि या शब्दाचा शेवट ई या उच्चाराने होतो. म्हणून पहिल्या उच्चारासाठी आपण ए घेऊया. दुसऱ्या शब्दाचा शेवट देखील ई या उच्चारानेच होतो म्हणून इथे सुद्धा ई साठी आपण ए घेतलंय. तर तिसऱ्या ओळीचा शेवट न या उच्चाराने होतो. न हे ई पेक्षा वेगळं आहे म्हणून पुढील लेटर घेऊया बी. आणि या ठिकाणी सुद्धा न नेच शेवट झाल्यामुळे न साठी आपण बी घेतलंय. म्हणून या कवितेची राईम स्कीम काय आहे? AABB अशा प्रकारची राईम स्कीम आहे. चला आता आपण ही कविता काय मेसेज देते आपल्याला ते पाहूया. द पोएम गिव्स द मेसेज दॅट इफ यू ट्राय टू हार्म अदर्स
आपण जर इतरांना इजा पोहोचण्याचं काम केलं, प्रयत्न केला, तर काय होईल? द हार्म वुड बी डन टू यू फर्स्ट. आपण दुसऱ्याला इजा पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाच इजा पोहोचेल असा मेसेज ही कविता देते. म्हणजे जैशी करणी वैशी भरणी, किंवा आपल्या भाषेत आपण म्हणतो दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर आपणच त्या खड्ड्यात पडतो. अशाच प्रकारची काहीशी शिकवणूक ही कविता आपल्याला देते. आता या कवितेविषयीचं आपलं मत काय आहे? आय थिंक दिस इज अ व्हेरी सिम्पल सॉन्ग टेलिंग अ व्हेरी गुड स्टोरी. मला वाटतं अतिशय सोपं एक गीत आहे आणि खूप चांगली स्टोरी हे गीत सांगतं. चला आता तिसऱ्या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन आपण करूया. पुन्हा एकदा परीक्षेत येणारा प्रश्न क्वेश्चन 3B, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आणि याच्यासाठी 4 मार्क्स. आणि या सूचनेच्या खाली अशा प्रकारे कविता दिलेली असेल. मित्र, कविता वाचून घ्या, कारण लगेच आपण अप्रिशिएशन करणार आहोत. तर अशा प्रकारे कविता किंवा कवितेचा उत्तरा दिलेला असेल. व्हिडिओ पॉज करून वाचा. त्याच्याखाली मुद्दे दिलेले असतील किंवा नसतील. या मुद्द्यानुसार आपल्याला पोएटिक अप्रिशिएशन करायचं आहे. आपल्या पोएटिक अप्रिशिएशनकडे वळण्यापूर्वी ही कविता कोणती आहे तुम्ही ओळखली का? तर मित्र हो, ही कविता आपल्या पुस्तकामधील पहिली कविता आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आणि या ठिकाणी ही कविता समजून सांगणारा व्हिडिओ आपण दाखवलेला आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा, जेणेकरून ही कविता तुम्हाला समजेल. या कवितेमध्ये कवी जीवनाचा प्रवास, जीवनाची वाट याविषयीची माहिती देतो. तो प्रवासाला जातो. 2 गोष्टी आहेत, प्रत्यक्ष प्रवास आणि जीवन प्रवास. कवी प्रत्यक्ष प्रवास याविषयीची माहिती देतो. सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजे मुक्त वाटेचे गीत, किंवा असंही म्हणू शकता आपण मुक्त किंवा बंधनमुक्त जीवनाचे गीत. अशा प्रकारे कवी बंधनमुक्त जीवनाचे गीत गातो आहे. चला आपण याचं पोएटिक अप्रिशिएशन करूया. सॉन्ग ऑफ द ओपन रोड पोएटिक अप्रिशिएशन असं आपण टायटल घेतलेलं आहे. दिस पोएम इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड, रिटन बाय अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन. अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली ही कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. म्हणजे मुक्त जीवनाचे किंवा मुक्त वाटेचे गीत किंवा बंधनमुक्त वाटेचे गीत असंही तुम्ही म्हणू शकता. हे काय झालं, कवितेविषयीची आणि कवीविषयीची माहिती. आता थीम पाहूया आपण या कवितेचा. द थीम ऑफ द पोएम इज फ्री जर्नी ऑफ द पोएट अलॉंग द रोड ऑफ लाईफ. जीवनाच्या वाटेने कवीने केलेला बंधनमुक्त प्रवास हा विषय आहे या कवितेचा. द पोएट इज हेल्दी, फ्री अँड इज रेडी टू फेस एनी चॅलेंजेस अलॉंग द रोड. कवी निरोगी आहे, फ्री म्हणजे मुक्त आहे, अँड रेडी टू फेस चॅलेंजेस, चॅलेंजेस म्हणजे आव्हाने, अलॉंग द रोड. जीवनाच्या वाटेने चालत असताना कवी निरोगी आहे, बंधनमुक्त आहे, आणि जी आव्हाने येतील, ज्या अडचणी येतील त्याला तोंड द्यायला देखील कवी तयार आहे. द पोएट डज नॉट नीड हेल्प ऑफ फेट ऑर पॉवरफुल पीपल. कवीला दैव, फेट म्हणजे दैव किंवा शक्तिवान लोकांच्या मदतीची गरज भासत नाही. बट ही टेक्स विथ हिम स्वीट मेमरीज ऑफ हिज फ्रेंड्स. पॉवरफुल लोकांच्या मदतीची किंवा दैवाची मदत कवी घेत नाही, परंतु आपल्यासोबत आपल्या मित्रांच्या स्मृती मात्र, स्वीट मेमरीज, मधुर आठवणी मात्र कवी घेऊन चालतो. इट इज इम्पॉसिबल फॉर हिम टू गेट रीड ऑफ देम. आणि या आठवणी सोडून देणं, टू गेट रीड ऑफ देम म्हणजे सोडून देणे कवीला अशक्य आहे. चला आता या कवितेची स्टाईल म्हणजे शैली पाहूयात आपण. द पोएम इज इन अ मोनोलॉग फॉर्म. मोनोलॉग म्हणजे स्वगत रूपामध्ये, म्हणजे स्वतःलाच कवी बोलतोय. मोनोलॉग म्हणजे स्वगत. इट इज रिटन इन फ्री वर्स. मुक्त छंद काव्यामध्येही लिहिलेले आहे. मुक्त छंद म्हणजे त्याच्यावर बंधन नसतं. कवितेच्या ओळी लांब असतात, आखूड असतात, यमक साधलेलं नसतं. तेच पुढे आपण लिहिलेलं आहे. फ्री वर्स म्हणजे मुक्त छंद काव्य. देर इज नो राईम इन द पोएम. कवितेमध्ये राईम नाही म्हणजे यमक नाही. द लेंथ ऑफ द लाईन्स इज इरेग्युलर. ओळींची लांबी इरेग्युलर म्हणजे कमी जास्त आहे. आता लँग्वेज आणि फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहूया. द पोएट हॅज युज्ड अ नंबर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच टू पुट हिज पॉइंट. आपला मुद्दा पुढे मांडण्यासाठी कवीने अनेक भाषालंकार वापरलेले आहेत. द फर्स्ट इज अ मेटाफर. पहिला भाषालंकार आहे रूपक अलंकार. रूपक कुठे वापरलं कवीने? कवी हा प्रवास असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला जीवन प्रवास म्हणायचं असतं. म्हणजे प्रवास हा शब्द जीवन प्रवासाचं
रूपक आहे. द जर्नी अलॉंग द ओपन रोड इज अ मेटाफर फॉर फ्री जर्नी ऑफ लाईफ. पहा, जीवनाच्या मुक्त प्रवासाचं ते एक रूपक आहे. कोणतं? आपला प्रवास, रस्त्याने केलेला, वाटेने केलेला प्रवास, मुक्त जीवनाचा प्रवास, याचं रूपक आहे. ही ऑल्सो युजेस पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास देखील कवी वापरतो. विरोधाभास कसा निर्माण होतो? ही युजेस सिमिंगली अपोजिट वर्ड्स, डेलिशियस बर्डन्स. वरून वरून विरुद्ध वाटणारे, सिमिंगली म्हणजे वाटणारे, अपोजिट म्हणजे विरुद्ध शब्द कवी वापरतो. या ठिकाणी डेलिशियस बर्डन्स असा शब्द वापरलेला आहे. गोड ओझे. ओझे कधी गोड नसतं, परंतु कवी या कवितेमध्ये म्हणतो गोड ओझे, कारण ते ओझं कशाचं असतं? टू रेफर टू स्वीट मेमरीज ऑफ हिज फ्रेंड्स. आपल्या मित्रांच्या मधुर आठवणीचं ते ओझं असतं, म्हणून कवीला ते गोड वाटतं, हवं हवंसं वाटतं. स्वीट मेमरीज म्हणजे गोड आठवणी. आता आणखी कवीने कोणत्या प्रकारची भाषा वापरली आहे पहा. द पोएट ऑल्सो युजेस रिपिटिशन. रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती. हा भाषालंकार सुद्धा कवी वापरतो. रिपिटिशन म्हणजे पुनरावृत्ती. वर्ड्स सच as no more, good fortune and I carry them are repeated to focus the point. आपला मुद्दा भर देऊन सांगण्यासाठी कवी no more, good fortune अशा प्रकारचे शब्द रिपीट करतो. गुड फॉर्च्यून म्हणजे सुदैव, फोकस म्हणजे भर देणे. तर रिपिटिशन कुठं वापरलेलं आहे आपण एकदा पाहूयात. पहा, आय कॅरी देम, मेन अँड विमेन आय कॅरी देम. या ठिकाणी आय कॅरी देम हे शब्द कवी रिपीट करतो आहे आणि अशा प्रकारे रिपिटिशन कवीने वापरलेला आहे. चला आता शेवटचा भाग आपल्या कवितेचा पाहूयात. तो म्हणजे कविता काय मेसेज देते आणि कवितेविषयीचं आपलं मत. आय थिंक दिस इज अ ग्रेट पोएम. इट टीचेस अस टू लिव्ह अ पॉझिटिव्ह लाईफ. मला वाटतं ही एक महान कविता आहे आणि ही कविता आपल्याला काय करते? आशादायी जीवन जगण्याचं शिकवते. टीचर्स म्हणजे शिकवते, पॉझिटिव्ह लाईफ म्हणजे आशादायी जीवन. मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे 4 मार्क्स तर पक्के झालेले आहेतच, परंतु सुरुवातीला प्रॉमिस केल्याप्रमाणे एक महत्त्वाची टिप मी आता तुम्हाला देणार आहे. ती टिप म्हणजे 12वीच्या सर्वच्या सर्व 8 कविता समजावून सांगणारे व्हिडिओज, सर्वच्या सर्व कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन केलेले व्हिडिओज आणि राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स, फिगर्स ऑफ स्पीच आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी वरील सर्व व्हिडिओ, इतके व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे सर्वच्या सर्व व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर केवळ 4च नाही तर कवितांवरील सर्वच्या सर्व म्हणजे 14 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. या संपूर्ण व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपल्या डॉक्टर नारायण भिडवे या चॅनलच्या होम पेजवर जाऊन सेक्शन 1 क्लास 12 इंग्लिश आणि मराठी या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूची घंटीसुद्धा दाबा, कारण त्यामुळे यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर मिळेल. आणि मित्रो, सर्वच्या सर्व कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन त्यांच्या मराठीमधून अर्थांसहित तुम्हाला हवे असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये PDF असे टाईप करा. आणि हे सर्व व्हिडिओज आणि इंग्लिश आणि मराठीचे स्टडी मटेरियल तुम्हाला अगदी तुमच्या घरी मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. या ग्रुपमध्ये सामील व्हा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.